नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की आम्ही एका रेल्वे स्टेशनवर उतरलो आहे आणि या रेल्वे स्टेशनचं नाव अंबाला रेल्वे स्टेशन। आम्ही सचखंड एक्सप्रेसमध्ये जालन्यामधून सगळ्या मैत्रिणी म्हणजे 12 मैत्रिणींचा आमचा ग्रुप आम्ही हिमाचल टूरला निघालेलो आहे आणि आता आम्ही या ठिकाणी म्हणजे अंबाला स्टेशनवर उतरलो आहे आणि या ठिकाणी आमचं 12 जणींचं एक पॅकेज होतं, ज्या पॅकेजच्या थ्रू आम्हाला संपूर्ण आमचा हिमाचल टूर होणार होता। या ठिकाणी आम्ही आता रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर आम्हाला एक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी घ्यायला येणार होती। बघा, अशा प्रकारचं हे अंबाला रेल्वे स्टेशन आहे। अतिशय सुसज्ज आणि खूप स्वच्छता असलेलं, खूप छान आणि सर्व सोयी व्यवस्थित असलेलं असं हे रेल्वे स्टेशन आहे। गाडीमध्ये आम्ही बसणार आहोत आणि आमचा जो पुढचा प्रवास आहे सिमल्याला जाण्याचा तो मी तुमच्याबरोबर पुढील व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते आहे। गाडी आलेली आहे आणि या गाडीमध्ये आमच्या 12 जणींचं सामान म्हणजे आणि आम्ही 10 दिवसांचा आमचा संपूर्ण हा टूर होता, त्यामुळे बरेचसं सामान होतं। प्रत्येकीच्या कमीत कमी 2 बॅग्स होत्या आणि ह्या सगळ्या बॅग्स गाडीवर चढवून आम्हाला अंबाला स्टेशनवरून सिमल्यापर्यंत या छोट्या मिनी ट्रॅव्हलरमध्ये 5 तासांचं अंतर कापायचं होतं। म्हणजे 5 तासांचा हा प्रवास होता अंबाला टू सिमलापर्यंत। चालू झाला ना। तर या 2 दिवस आणि 1 रात्रीचा प्रवास करून आम्ही इथे अंबाल्याला उतरलो आहे आणि आता आमची वाटचाल निघालेली आहे सिमल्याकडे। 5 तासांचं अंतर आम्हाला कापायचं आहे, त्यामुळे थोडं गप्पा छप्पा गाणी मजा मस्ती करत आम्ही निघालो आहे। नाही, मी व्हिडिओ घेते। हे सिरियस मेंबर आहे इथले आणि हे ऍक्टिव्ह मेंबर्स आहे। अरे गाडी थांबवले कोण? हरियाणामधील अंबाला या स्टेशनवरून आम्ही 5 तासाचं अंतर कापून सिमल्यामध्ये पोहोचलो आणि सिमल्यामध्ये आम्हाला पॅकेज थ्रू अशी छान आमची राहण्याची सोय केलेली होती। इथल्या ह्या ज्या रूम होत्या या हॉटेलवरच्या खूप सुंदर आणि प्रशस्त होत्या आणि सुविधा देखील खूप छान होत्या। यामध्ये जेवणाची सुविधा, गरम पाण्याची, हीटर, सगळ्या सोयी तिथे उपलब्ध होत्या। म्हणजे आम्ही लेडीज असून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारची असुविधा आमची या सहलीमध्ये झाली नाही। इतकी छान व्यवस्था या पॅकेजच्या थ्रू करण्यात आलेली होती। आम्ही 12 जणी असल्यामुळे प्रत्येक एका रूममध्ये 3 अशा पद्धतीने आम्ही हे रूम्स केलेले होते। बघा, ही माझी रूम आहे, तुम्हाला दिसत असेल। खूप सुंदर आणि छान स्वच्छ अशी रूम होती। रात्रीचा म्हणजे बराच प्रवास करून आम्ही सगळेजण आपापल्या रूममध्ये गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि रात्रीच्या जेवणाला खाली ही जी हॉटेलच्या माध्यमातून जी व्यवस्था केलेली होती जेवणाची, त्या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलो आणि आमचं जे रात्रीचं डिनर होतं ते सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि जेवणामध्ये देखील इतका छान मेनू ठेवलेले होते। आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण होतं, असं काही वेगळं आम्हाला जाणवलं नाही की आपण परराज्यामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला जेवणाचं काही असं वेगळं वाटेल असं काहीच नाही। अगदी छान महाराष्ट्रीयन जेवणाप्रमाणेच रुचकर आणि छान चवदार असं जेवण या पॅकेजच्या थ्रू किंवा या व्यवस्थेमध्ये केलेलं होतं।
आता आम्ही सकाळी सकाळी छान मस्त उठलो आहे आणि इतकी थंडी इथे इतकी कडाक्याची आहे. ही आमची रूम आहे अशी. आता आम्ही दोघी मैत्रिणी छान मस्त रेडी झालेलो आहे आणि योगायोग असा पहा आम्ही दोघी जणी छान मॅचिंग झालोय. आम्ही ठरवलंही नाही काही नाही, अगदी टोटल वरून खालपर्यंत मॅचिंग. आणि नावही सारखेच आहे दोघींचे. विद्या तू येते याच्यामध्ये, हाय कर ना. आता खूप थंडी आहे. आता आपल्याला यायचं असेल तर पूर्ण तयारीने या, कारण इतकी थंडी, भयंकर थंडी आहे इथे. आम्ही अक्षरशः 2-2, 3-3 स्वेटर घेतले, अंगावर घेतलं तेव्हा थंडी गेली. आणि इथून पुढे खूप सुंदर आणि खूप छान तुम्हाला निसर्गाचं मी सौंदर्य देणार आहे. आपला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि आमच्या मैत्रिणीची धम्माल तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर कंटिन्यू करा. हॉटेलच्या रूमच्या बाल्कनीमधून सकाळी 8 वाजता घेतलेला हा व्ह्यू आहे. बघा, ह्या सगळ्या हिमाचल पर्वतरांगा आहे आणि छान सोनेरी ऊन यावर पडलेलं आहे. देवदार वृक्षांची दाट झाडी किंवा दाट जंगल म्हणता येईल आपल्याला याला. या पर्वतांवरील सौंदर्य अधिकच खुलवत आहे. देवदार वृक्ष हे अप्रतिम सौंदर्याने ओतप्रोत भरलेले असून येथील नैसर्गिक सौंदर्य वाढीस लावण्यास त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि असं हे बघा पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगांच्या काठाशीच छान राहण्याचे हॉटेलच्या वगैरे वेगवेगळ्या सुविधा केलेल्या आहेत. सकाळी छान सगळ्यांनी आपापलं आवरून इथे सगळेजण चहा आणि नाश्त्यासाठी जमलेलो आहोत आणि चहा नाश्ता घेऊन आम्ही निघणार आहोत सिमलाच्या जे वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स एक्सप्लोअर करायला. खूप थंडी आहे इथे. हे बा, तुम्हाला मी इथलं सिमल्याचा व्ह्यू दाखवते. हे बा, खूप छान आहे इथे. थंडीमुळे बोलता नाही येऊन राहिली, इतकी थंडी वाजून राहिली. जायचं आहे छान मस्त फिरायला स्नोफॉलमध्ये, जिथे जिथे स्नो आहे तिथे. आणि हे इथे सगळी राहण्याची व्यवस्था आहे. ही आमची गाडी आहे, आम्ही या गाडीमध्ये जाणार आहोत आता सगळ्याजणी. काहींचं चाललंय फोटोशूट, येऊन राहिलंय. तोपर्यंत म्हटलं चला थोडासा छोटासा व्ह्यू दाखवते तुम्हाला. खूप 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 थंडी आहे इथे. गाडीमध्ये चलो हाय करो रे सबको. सगळ्यात पहिले येणारे आहेत या, बाकीच्या लेट लतीफ आता येऊन राहिल्या आहेत मागून. आल्या आता आम्ही निघालो आहे फिरायला मस्त. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला पूर्ण सिमला दाखवते. गजानन महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सिमला मनाली हे संपूर्ण हे जे ठिकाणं आहेत हे प्राकृतिकदृष्ट्या पर्वतमय प्रदेशामध्ये मोडणारे आहेत आणि त्यामुळे पर्वतमय प्रदेशामध्ये असल्यामुळे रस्ता हा सपाट नसणार आहे आणि रस्ता जो आहे तो घाटाघाटाचा किंवा वळणावळणांचा असणार आहे. बघा, अशी देवदार वृक्षांची झाडी, देवदार वृक्षांची दाटी आपल्याला इतस्तः पसरलेली दिसते. आणि ह्या हिमाचल पर्वतरांगा आपलं अस्तित्व आजही ज्या पद्धतीने सुरुवातीपासून असेल त्याच पद्धतीने कायम ठेवून मोठ्या दिमाखामध्ये आणि तोऱ्यामध्ये आपली मान उंचावत आपल्या अप्रतिम सौंदर्याचा खजिना लुटत आहेत. बघा, हे देवदार वृक्ष निसर्गाने अरे इकडे बघ ना. असं बोलताना काही दाखवते का मग असं दाखवायचं. हाय left in me. I can see you lie my way, and you're always near. There's nowhere I could be. All I need is you. Feels like I can make it more than I deserve. You gave all to me, so I can come closer to you. Take me in your arms.
सिमला हे शहर थंड हवेचं ठिकाण असून देवी श्यामला यांच्या नावेवरून जे पार्वती मातेचं एक स्वरूप आहे त्यांच्या नावावरून म्हणजे श्यामला देवीच्या नावावरून सिमला हे नाव या ठिकाणाला पडलेलं आहे. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांना हे जे सिमला ठिकाण आहे, हे जे गाव आहे, थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे त्यांना ते अतिशय आवडलं आणि त्यांनी आपलं थंड हवेचं कॅपिटल म्हणून किंवा थंड हवेचं विसाव्याचं ठिकाण म्हणून याला प्रसिद्धी आणली. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा उष्ण वातावरणामध्ये आराम करायला किंवा रिलॅक्स व्हायला ब्रिटिशांनी येथे येण्यास सुरुवात केली आणि तिथूनच सिमला, मनाली अशा ठिकाणी पर्यटक येण्यास सुरुवात करू लागले. तर आता आम्ही आमच्या स्पॉटवर जो स्पॉट आहे त्याचं नाव आहे कुफरी. या कुफरी ठिकाणावर आलेलो आहे. कुफरीमध्ये आपल्याला छान म्हणजे सफरचंदाची बाग आणि बरेच जर का स्नोफॉल जर तुमचा नशिबाने झालेला असेल तर स्नोफॉल पाहायला मिळतो. या ठिकाणी वेगवेगळ्या राईड्स, त्याप्रमाणे निसर्गाने जो त्याचा खजिना उधळलेला आहे तो संपूर्ण आपल्याला इथे डोळ्या भरून बघता येतो. कुफरी हे ठिकाण सिमल्याच्या आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर होते. आणि बघा, तुम्हाला दिसत असेल छान असा मस्त बर्फ पडलेला आहे आणि बर्फामध्ये हे छान हे जे पर्वत आहे ते पर्वताच्या टेकड्यांच्या रांगा आहेत, पर्वतांच्या रांगा आहेत. या छान अशा शुभ्र दिसत आहे मस्त. आणि त्यावर ऊन पडलं तर त्यावर एक वेगळीच चकाकी येत होती. तर आम्ही सगळ्याजणी छान एक या कुफरी या ठिकाणातले एक पॉईंट आम्ही कव्हर करत, एक पॉईंट घेत तिथलं सौंदर्याचा, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आणि हे सगळं सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये टिपून घेण्यामध्ये वाटचाल करत होतो. आणि जे निसर्गाने जे अप्रतिम सौंदर्य सगळीकडे पसरवलेलं आहे त्याचं कौतुक किंवा ते आपल्या नजरेमध्ये साठवून घेण्यात मग्न झालो होतो. आणि असे सौंदर्य ठिकाणं आले की फोटोशूट तर येतच. मी पण आले पाहिजे ना, असं घेते ना अगोदर फोटो नाही, व्हिडिओ घ्यायला यांचा. तू उभा फोटो घे ना, आडवा नको घेऊ. आणि थोडा खालून घे. हे बघा मटकेल बायका कशा फोटो काढायल्या. मटकेल चालेल वस्तू कसा घेऊ आपण. आलाय का आमचा मोबाईल दे इकडे. या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हे जे झाडं तुम्हाला दिसताय वाळलेले, हे सफरचंदाचे म्हणजे ॲपल ट्री आहेत. आणि ती ॲपलची बाग होती. सीझन नसल्यामुळे त्याला ॲपल लागलेले नव्हते. आणि अशा आम्ही इथे या ठिकाणी राईड्स केल्या. कुफरीमध्ये येण्याचं एक तिकीट होतं आम्हाला 150 रुपयांचं. आणि त्या 150 रुपयांमध्येच ही एक राईड होती जी म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या राईड होत्या आणि ज्याला जी आवडेल ती राईड ही करायची होती. तर आमच्या बजेट म्हणजे आमच्या धाडसाच्या बजेटमध्ये हीच राईड फिट बसत होती, त्यामुळे आम्ही हीच राईड केली सगळ्यांनी. पण तेवढं थोडक्यात का होईना यामध्ये देखील खूप मजा आली. एक छोटासा पण वेगळा अनुभव आणि छान अनुभव या राईडच्या मार्फत प्रत्येकीला घेण्यात आला. आता सगळेजणी छान चहा वगैरे घेऊन आम्ही पुढच्या पॉईंटवर निघालो आहे. पुढच्या पॉईंटला थोडा स्नोफॉल झालेला आढळून येत होता आणि त्यामुळे त्या स्नोफॉलकडे जाण्यासाठी, तो स्नो बघण्यासाठी, बर्फ बघण्यासाठी आम्ही सगळेजणी तिकडे निघालेलो आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. त्या ठिकाणी आम्ही खूप मज्जा मस्ती धमाल केली. सिमला हे थंड हवेचं ठिकाण अतिशय रमणीय आणि आपला जो थकवा आहे आपल्या दररोजच्या जीवनातील डेली रुटीनचा तो थकवा घालवण्यासाठी अतिशय छान आणि शांततापूर्वक आणि त्यातल्या त्यात मैत्रिणींबरोबर जर आपण आलो तर त्याची मजाच काही और आहे. बघा हे ठिकाण आहे आणि इथे छान मस्त असा बर्फ पडलेला आहे. बर्फ
आता आम्ही सिमलामधल्या कुफरी या ठिकाणावर आहोत आणि हा इथे स्नोफॉल आहे आणि स्नो म्हटलं की थंडी आहेच. हे बघा, हे पहा, खूप असा बर्फ पडलेला आहे इथे. पण जर तुम्हाला खूप भरपूर प्रमाणामध्ये बर्फ पाहायचा असेल तर डिसेंबर 22च्या नंतर खूप छान पूर्ण म्हणजे झाडांवर सुद्धा स्नोफॉल झालेला दिसतो. आता इथे सध्या प्रमाण त्याचं कमी आहे. हे बघा, इतक्या पद्धतीने. आमच्या हिमाचल टूरचा पहिला दिवस म्हणजे सिमला टूर हा आम्ही मस्त एन्जॉय केला. सगळेजणी आता परत निघालेलो आहे आणि पुढचा टूर आपला होणार आहे कुलू, मनाली आणि इथून पुढचे आणखीन खूप छान छान स्पॉट. तुम्ही पुढचे व्हिडिओ देखील आपल्या ट्रॅव्हल व्लॉगचे नक्की बघा. हिमाचल पार्ट 2 मध्ये पुन्हा भेटूया.